गोरगरीब ओबीसीचा हे जयस्वालाचा व्हावा अधिकारी, तो धनगराचा बसलाय बिचारा त्यो व्हावा, हे आमचा वाणी समाजाचा बसलाय इकडून हे व्हावा, असे मला वाटतं. यांचे मला माहित नाही आता. मी साळींचे व्हावा, साळी जातीचा अधिकारी व्हावा वाटतंय मला, 100% वाटतंय यांचे व्हावा. काय अडचण नाही, आम्हाला काय लाज नाही वाटणार. पण तुम्ही होऊन देणार का, हा खूप मोठा प्रश्न. तुम्ही होऊन देणार का? तुम्ही कुंभाराचा होऊन देणार का अधिकारी, आमदार, खासदार होऊन देणार का? IAS IPS होऊन देणार का? तुम्ही लोहार सुताराचा होऊन देणार का? आमदार, खासदार, जिल्हा परिषदचा सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष होऊन देणार का? सभापती तुम्ही होऊन देणार का? होऊन देणार का? नाव्याचा, परटाचा, धोब्याचा, सोनाराचा होऊन देणार का तुम्ही? सांगा. आणखीन वडरी समाजाचा, कायकडी समाजाचा, रजपुताचा, लिंगायताचा होऊ देणार का तुम्ही? कोळ्याचा होऊन देणार का? होऊन देणार आहेत का? लमाणी समाजाचा एखादा आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊन देणार का तुम्ही? नगराध्यक्ष तुम्ही होऊन देणार का? मग तुमचं संपत आहे. सगळ्या जातींचा फायदा फक्त तुम्ही घेता आणि पद तुम्हीच भोगता. कोणत्या जातीला मिळत नाही, काय नाही, काय नाही. किती ते कोळी बांधव, आगरी बांधव, ते भंडारी बांधव तिकडचे किती जीवावर जोखीम घेऊन समुद्रात मासेमारी करतात. का त्यांचे लेकर IAS IPS अधिकारी होऊ नये? का होऊ नये? का होऊ नये? लिंगायताचे का होऊ नये? किती छोटे छोटे जाती सांगायचं तुम्हाला? आम्हाला आवडत. तुम्हाला आवडतंय का? आवडतंय तर तुम्ही 75 वर्षात का नाही होऊन दिलं? का तुम्ही बंजारा समाजाचे अधिकारीने होऊ दिले? त्यांचं आरक्षण घेऊन द्या उत्तर यायचे. बंजारा समाजाला द्या, चला. का नाही होऊन दिले? सगळ्यांचं आरक्षण मिळून तुम्ही खाल. तुमच्या घराघणीच माणसं सुधारले आणि यांच्या घराघणीच माणसं ऊस तोडायला गेली. हे काय खोटं आहे का? किती दिवस येड्यात काढणार तुम्ही? बिलाचे तेच हाल, पारद्याचे तेच हाल. तुम्ही रामुशाचं नाव घेता त्याचे तेच हाल. तुम्ही कोणाला सुधरून दिलं? कोणालाच नाही. आणि तुम्ही सांगणार ओबीसीचं झालेलं त्यांना हे होत नाही. अरे आमच्या इकडे येऊन बघ, ओपनची जागा असून सुद्धा ओबीसीचा सभापती केलता. ओपनची जागा असून सुद्धा आंबडलाच. तुम्ही काय सांगता आम्हाला? भाजपला देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी असा इशारा दिला आहे की ओबीसीच्या ताकदीवर 125 आमदार तुम्हाला मिळालेले आहेत आणि ओबीसीवर अन्याय कराल तर ओबीसी दूध पुढे राहिलेले नाही. फडणवीस साहेबाला हे माहिती. हा, ते फडणवीस साहेबाला माहिती. विधानसभेला मराठ्यांशिवाय सत्ता येऊ शकत नाही, मराठ्यांनी सत्ता दिली हे त्यांनाही माहिती. नाही तर लोकसभेसारखा धुरळा वाजला असता सगळा. आमच्या लेकरा बाळांच्या भविष्यात